जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली पुण्याजवळील भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ले जिंकायला सुरुवात केली. पण एक किल्ला असा आहे मित्रांनो की तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोघांनाही जिंकता आला नाही आणि तो किल्ला म्हणजे मुरुडजवळील जंजिरा किल्ला. तर मित्रांनो तुम्ही कधी कोकणामध्ये वगैरे गेला असेल तर तुम्ही हमखास त्या किल्ल्याला कधी ना कधीतरी भेट दिली असेल. तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल की तो किल्ला आहे तो किल्ला एक म्हणजे जमिनीवर नाही, तो किल्ला थोडा समुद्रामध्ये आहे आणि कसं आहे तो जो किल्ला आहे तो जिंकणं खूप अशक्य होतं. हा किल्ला समुद्रामध्ये असल्यामुळे त्याला वेढा घालून जिंकणं खूप अशक्य होतं. तर सुरुवातीला हा किल्ला जो आहे हा स्थानिक कोळी लोकांच्या ताब्यात होता. त्यानंतर मुघलांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला आणि मुघलांनी त्या किल्ल्याच्या देखभालीसाठी सिद्धींची निवड केली. सिद्धी म्हणजे आफ्रिकेतील मूळ हबशी लोक. जंजिरा हा किल्ला एका अंडाकृती खडक्या बेटावर पसरलेला होता, म्हणजे जवळपास 22 एकरमध्ये 19 ते 22 त्याला बुरुज होते. ते बुरुज असे 40 फूट उंच आणि मजबूत होते आणि हा किल्ला विशेष करून तोफांसाठी प्रसिद्ध होता आणि कलाल बांगडे नावाची तोफ सुद्धा याच किल्ल्यावरची होती. आणि हा किल्ला म्हणजे कसं एक भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता, एक म्हणजे आरमारासाठी. त्यामुळे शिवाजी महाराजांना हा किल्ला काही करून स्वराज्यामध्ये हवा होता. शिवरायांनी 3-4 वेळा प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर स्वारी करायचं ठरवलं. पण तेव्हा असं झालं की तेव्हासुद्धा किल्ला त्यांच्या हाती आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे निष्ठावंत सरदार कोंडाजी फर्जंद यांच्यासोबत एक धाडसी डावा केला. त्यांनी काय केलं, सगळीकडे त्यांनी बातमी पसरवली की त्यांचा आणि कोंडाजी फर्जंद यांचा काहीतरी बिनसला आहे आणि कोंडाजी फर्जंद त्यांच्या पत्नीसह आणि त्यांच्या साथीदारांसह थेट सिद्धीला जाऊन भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मला तुमच्या चाकरीमध्ये सामील करून घ्या. आता कोंडाजी फर्जंद यांच्यासारखा निष्ठावंत सरदार आपल्याकडे चालून आला हे पाहून सिद्धीला खूप आनंद झाला. म्हणजे जे सिद्धी म्हणजे सिद्धी जोहर नाही, जे सिद्धी लोक होते जे आफ्रिकेतून आले होते, ज्यांना देखभालीसाठी मुघलांनी नेमलं होतं त्या किल्ल्यावर, ते सिद्धी लोक. तर असं झालं की मग ते तिकडं त्यांनी पूर्ण किल्ल्याची खडानखडा माहिती काढली, कुठून बाहेर पडायचं, कुठून आत यायचं, सगळी माहिती काढली आणि शेवटी मग त्यांनी ठरवलं की ही सगळी माहिती जाऊन आपण संभाजी महाराजांना सांगायची. किल्ल्याची संपूर्ण आणि खडानखडा माहिती काढल्यानंतर कोंडाजी फर्जंद यांनी त्यांची पत्नी आणि साथीदारांसह तो किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी झाला असं की कोंडाजी फर्जंद यांची जी पत्नी आहे तिने ती जी दासी होती तिला सोबत येण्याचा हट्ट त्यांच्याकडे केला आणि हीच मोठी चूक झाली, जी चूक या विजयाचं पराभवात रूपांतर करणारी ठरली. तर झालं असं की जी दासी होती ती दासी थेट सिद्धीला जाऊन भेटली आणि तिने पूर्ण जी हकीकत आहे की जी पूर्ण त्यांचा जो योजना होती त्यांची पूर्ण जो एक डाव होता तो डाव पूर्ण सिद्धीला सांगितला आणि त्यानंतर जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये कोंडाजी फर्जंद आणि त्यांचे सर्व साथीदार मारले गेले. पण झालं असं की एक त्या साथीदारामधला एक मावळा होता, तो कसाबसा वाचला, जखमी अवस्थेत तो संभाजी महाराजांना येऊन भेटला आणि त्यांनी सर्व घटनाही संभाजी महाराजांना सांगितली. कोंडाजी फर्जंद यांच्यासोबत एक मावळा होता, तो कसाबसा ह्या चकमकीमधून वाचला आणि प्रचंड जखमी अवस्थेत तो संभाजी महाराजांना जाऊन भेटला आणि त्यांनी घडलेली पूर्ण हकीकत सांगितली आणि शेवटी झालं असं की हा जो जंजिरा किल्ला आहे हा शेवटी अजिंक्यच राहिला. तो दोन्ही छत्रपतींना जिंकता आला नाही. त्यावेळी स्वराज्यात जवळपास 350 किल्ले होते, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोघांचाही पदस्पर्श या किल्ल्याला होऊ शकला नाही. हे या मुरुडच्या जंजिरा किल्ल्याचे दुर्दैवच म्हणावं लागेल. जय शिवराय, जय शंभूराय.